तुम्ही पाहिलंच असेल की कसं मी आईच्या सगळ्या सुंदर साड्या चोरून आलेल्या आहेत, कारण की आपली नवीन सिरीज आहे आईची साडी दिस गुडी, ज्याचा आज फर्स्ट एपिसोड आहे. ह्या गुढीपाडव्यापर्यंत 19 मार्चपर्यंत मी रोज एक नवीन साडी लुक घेऊन येते. आजचा आपला ब्लाऊज आहे हा माझ्या आईने स्वतः हाताने शिवलेला आहे. कमळ आहे हे, आणि मी टाचलेलं नाही आहे कारण की टाचण्यासाठी वेळ नाही आहे. गुढीपाडवा लवकर येतोय. आणि साडी मी दाखवतो तुम्हाला. तर ही आहे साडी, खूप सुंदर गोंडे आहेत ह्याला, आणि ह्यावर असे छान मोहब्बतेवाले ते पानं आहेत. तर मी ही करेन ला 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 ला. तर आता मी साडी नेसायला सुरू करते. प्लीट्स तरी झालेले आहेत. मी अतिशय दमली. मी एकदा साडी फेडून दोन दुसऱ्यांदा बांधलीये दुसऱ्यांदा नेसली, आणि मला असं झालंय की कोणी निर्या करतं का रे निर्या. साडी तशी नेसून झालेली आहे. तुम्ही घड्याळ चेक करत राहा की किती वाजतायत तनुला तयार व्हायला. तर साडी नेसून झालेली आहे. आता आपण जाऊया मेकअपकडे. तर मेकअप करताना मी खूपच बडबड केलेली, म्हणून मी आता व्हॉइस ओव्हर लावते. मी हे लावलं प्रायमर, लिप बाम आणि मेबलिनचं फाउंडेशन. मला खूप आवडतं ते. मी ब्लेंड करून घेते आणि मग नंतर मी लावते लॉरियल पॅरिसचं कन्सिलर. ते थोडं सेट होऊ देईन तोवर के ब्युटीचं माझं सगळ्यात आवडतं ब्लश. आणि हे लावून झाल्यावर थोडं जास्त लावलं मी, पण ठीक आहे. हे ब्लेंड करून झाल्यानंतर मग मी वापरते आहे मेबलिनचीच कॉम्पॅक्ट पावडर. सगळं सेट करून घेऊया. आणि माझं सगळ्यात फेवरेट पार्ट म्हणजे आय शॅडो. ही नायकाची पॅलेट आहे आय शॅडोची, आणि पिंकी पीची वाईब आहे. आणि हे मी काल नायकामधून के ब्युटीचं आयलायनर प्लस काजळ घेऊन आलेले, माझं संपलेलं. आणि हे मी वापरते. हे खूप छान आहे आणि दोन्ही एकाच ह्याच्यात येतं. मग लॅशेस कर्ल केलं, लिप लायनर, लिपस्टिक, आणि झाला आपला मेकअप. तसा खूप छान दिसतोय. तर आपला मेकअप इज डन. आता केस करूया आपण. त्यांच्या बाबतीत मी अजून शुअर नाही आहे बांधू की सोडू, पण माझ्याकडे ज्वेलरीसाठी हा नेकपीस आहे. वो छान दिसतं. ॲक्च्युली छान दिसत आहेत कानातले. गळ्यातलंही मी घालेनच म्हणते. ओ माय गॉड, मला पटतच नाही. हे खूपच छान दिसतंय. आय थिंक वी सक्सीडेड. मी ना एक छोटीशी अशी वेणी घातली आहे इकडे, आणि ह्याला एक क्यूटसा असं बटरफ्लायवाली क्लॉकलिप लावली आहे, आणि इथे मी कर्ल करेन. दिस इज द फायनल लुक. कसं दिसतंय मला प्लीज कॉमेंट्समध्ये सांगा. मी पहिल्यांदा असं काहीतरी केलं आहे, त्यात मराठीत व्हिडिओ केलेला आहे ह्या वेळेला. आणि हा ब्लाऊज आहे. ही दोरी मला नाही आवडत अशी आलेली. तुम्ही काय करता या दोरीचं. आणि ही मी नेसलेली साडी. ऑफकोर्स टिकली नाही राहू शकत.